नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आणखी एक वर्ष हळूहळू आपल्या शेवटाकडे येत आहे. या वर्षात आपण हसलो, रडलो, यश अनुभवलं आणि काही अडचणही आल्या. पण हे वर्ष संपण्या अगोदर जर आपण श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली, तर येणारे नवीन वर्ष नक्कीच कृपामय ठरते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, वर्ष संपण्याआधी स्वामींची कोणती सेवा आपण केली पाहिजे. तर वर्ष अखेरीस ही सेवा आपण का करावी? वर्षाच्या शेवटी फक्त मागे वळून पाहायचं नसतं, तर स्वामींचे आभारही मानायचे असतात. कारण आपण कधी विसरलो तर स्वामी आपल्याला कधीच विसरत नाहीत. तर यामध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो? तर सेवा क्रमांक 1 म्हणजेच दीपसेवा. वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावायचा आहे. दिवा लावताना मनात म्हणायचं आहे, स्वामी, या वर्षात दिलेल्या प्रत्येक सुखदुःखासाठी मी तुमचा ऋणी आहे. ही दीपसेवा अहंकार दूर करून कृतज्ञता शिकवते. तर दुसरी सेवा आहे क्षमा प्रार्थना. तर या वर्षात आपल्याकडून बुजून चुका झाल्याच असतील, तर स्वामींसमोर बसून मनापासून प्रार्थना करायची आहे. स्वामी, माझ्या शब्दांनी, कृतींनी कोणाला दुखवलं असेल तर मला क्षमा करा. मला योग्य मार्ग दाखवा. ही सेवा आपले मन हलके करते. तर यातली तिसरी सेवा आहे स्वामी चरित्र वाचन. तर वर्ष संपण्या अगोदर किमान एक अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत वाचावा. शक्य असल्यास संपूर्ण वर्षातील शेवटचा दिवस स्वामी चरित्र वाचनानेच पूर्ण करावा. कारण या ग्रंथाने वर्ष संपतं. तोच ग्रंथ नवीन वर्ष घडवतो. यातली आपली चौथी सेवा आहे नामस्मरण सेवा. वर्षाच्या शेवटच्या दिवशी किमान 108 वेळा स्वामी नावांचा जप आपल्याला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा जप करताना मागील वर्ष स्वामींच्या चरणी सोपवायचे आहे आणि येणाऱ्या वर्षाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोडायची आहे. तर पाचवी सेवा आहे दान व सत्कर्म. स्वामींना सर्वात प्रिय काय आहे? तर सेवा. इतरांच्या दुःखात सहभागी होणे. तर आपल्याला वर्ष संपण्या अगोदर गरजूंना अन्नदान करायचे आहे, एखाद्याला मदत करायची आहे, गरिबाला वस्त्रदान करायचे आहे. कारण ही सेवा स्वामींची कृपा अनेक पटींनी वाढवते. वर्ष कसं गेलं यापेक्षा वर्ष कसं संपवलं हे जास्त महत्त्वाचं आहे. जर शेवट स्वामींच्या चरणी केला तर नवीन सुरुवात आपोआप पवित्र होते. भिऊ नका, स्वामी आपल्यासोबतच आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अनुभव कमेंटमध्ये मला जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.